ताई खूप चांगली मुलगी आहे. काकी अहो त्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. मी आणि तुमच्या मुलाने फक्त त्यांना मदत केली आहे. आता आपणच समजून घ्यायला हवं ना, हो की नाही काकी? देवी आई, ही कशाला उगाच जागी तेल घालते काय माहिती. काय वय काय तुझं? शिक्षण काय झालंय तुझं? काहीतरी विचारलं मी. सगळ्या अर्थाने तुमच्यापेक्षा लहानच आहे. जाणवतंय ना, मग कशाला मध्ये मध्ये बोलायचं? विचारलेलं नसताना कशाला उगाच बोलायला यायचं? तुला माहिती का याला काय म्हणतात वहिनी? याला आगाऊपणा म्हणतात. आता तुझा हा असलेला आगाऊपणा आणि नसलेला शहाणपणा तुझ्या आई वडिला तिकडे लालबाग मध्ये भारी वाटत असेल, पण मला नाही वाटत, अजिबात नाही वाटत. कारण तुमच्यासारखी 100 लोकांची स्लिप साइन करते मी, सॅलरी स्लिप. त्यातली अनेक लोक चांगली असतात, तुझ्या ह्या बहिणीसारखी. पण म्हणून सगळ्यांची लग्न नाही ना करत आपण, नाही ना करत. लग्न करण्यासाठी काही वेगळे क्रायटेरियाज असतात. रोटी बेटी व्यवहार व्हावा लागतो, ओके नाही? असं मी नाही. मला कुठे तेवढी अक्कल. आपल्या पूर्वीच्या लोकांनी सांगून ठेवले. ए अगं, त्या लोकांपेक्षा सुद्धा तुला जास्त अक्कल आहे असं वाटतंय का तुला? काकी असं नाहीये. जाणवतंय ना, मग कशाला मध्ये मध्ये बोलायचं? देवी आई, पाहतीयस ना, ऐकतेस ना? अगं कुणी येऊन आता आपल्याला काहीही शिकवायला लागतं आणि आपण आपलं चांगुलपणा म्हणून सगळं शांतपणे ऐकून घेत असतो. आता या कालच्या मुली बघ, या मला शिकवतायत प्रेम म्हणजे काय, प्रेम समजून घेणं म्हणजे काय. आणि या मुलींचे आई वडील मला शिकवतात संस्कार म्हणजे काय. बघितलंस? ऍक्च्युली वहिनी माहितीये का, यांच्या घरातल्या सगळ्यांनी शिक्षकच आहेत. म्हणजे रीतसर तशी पदवी नसली ना तरी सतत सगळ्यांना शिकवायला जातात काय काय. पण समोरच्याला शिकवायला जात असताना आपल्याला ती गोष्ट येते की नाही, समजते की नाही हे लक्षातच येत नाही यांच्या. सतत समोरच्याचा अपमान करायचा, सतत शिकवायला जायचं, सतत आगाऊपणा करायचा, श्रीमंतांच्या मुलांना आपल्या जाळ्यात ओढायचं. हे लक्षात येतंय का तुझ्या? आधी आपण शिकायला हवं. नाही आत्ता लक्षात येणार नाही, पण देवी आई जरा हिला बुद्धी दे. घरी जाऊन शांतपणे विचार कर, आपली नक्की पायरी काय आहे हे ओळखून वागायचं असतं माणसाने. काकी सॉरी. चल शरू. ताई एक मिनिट थांब. काकी माझा तुम्हाला सांगायचा हा हेतू नव्हताच. मी तुम्हाला शिकवायला जात नव्हतेच. मी तुम्हाला फक्त एवढं सांगत होते की मला कळत नाही असं म्हणायचंय. काय सांगायचा प्रयत्न करत होतीस मला माहिती नाही की असं वाटलं तुला. नाही तेवढी बुद्धीच नाही आहे माझ्याकडे. हो पण मी असं काहीच नाही बोलली. काहीच नाही बोलली ना तर बरं झालं. जे काही बोलायचंय ना ते घरी जाऊन आई वडिलांसमोर बोल, इथे नको. मी देवी आई बरोबर तुझ्याही पाया पडते हवं तर, प्लीज. काकी प्लीज तुम्ही हात सोडू नका. उलट मी सॉरी म्हणते तुम्हाला. प्लीज चल अगं, प्लीज चल. कसली आगाऊ आहे ही. ती मोठी आहे ना, ती तरी एखाद वेळेस परवडेल सून म्हणून, पण ही धाकटी बाबा. देवी आई, काय केलं होतं मी? काय चुकीचं बोलली होती? हा काय वाईट बोलली? एवढं चिडण्यासारखं काय झालं होतं? नाही
तू सांग ना मला, काय केलं होतं आपण, कसं बोलत होत्या त्या, आणि कुठल्या कुठल्या मुलांना आपण जाळ्यात फसवलंय ग? तू बोलायचं होतंस ना तेव्हा की त्यांचाच मुलगा तुझ्या पाठी आला होता म्हणून, अशी हात जोडत बसली होतीस. कशा बोलत होत्या त्या ताई? शारू, हो अगं, समजून घे ना. त्या आपण दुखावल्यात की नाही, का त्यांना पण फसवल्यासारखं झालंय, जसं आपल्या मम्मी पप्पांचं झालं होतं. आणि ते चिडल्यावर आपण शांतपणे समजून घेतलं ना त्यांना. तसंच ह्यांना पण समजून घेऊयात. चिडल्यात त्या म्हणून रागाच्या भरात बोलल्या. अगं मग त्यांच्या मुलांवरती रागवायचं. नको, उलट गौतमचा राग पण त्यांनी माझ्यावरच काढू दे. शांत होतील ना ते. आणि बघ, मला त्यांचा राग समजतो. आणि मम्मी नेहमी म्हणते, माफी मागितल्याने आपण लहान होत नसतो. ठीक आहे अगं, मोठ्या आहेत त्या. 2 शब्द बोलल्या, आपण ऐकून घेतलं, समजून घेतले. नाती टिकवायची असली ना, तर आपल्याला 2 पावलं मागे जावंच लागतं. ताई, पण ना कधी कधी आपल्याला बाउंड्रीज क्लिअर ठेवाव्या लागतात. त्या जसं बोलतात ना, मला नाही पटत अगं. मला कळतंय तुझं म्हणणं, पण जर देवाच्या मनात असलं तर गौतमशी लग्न करून मी त्यांच्याच घरात जाणार आहे ना, त्यांची सून म्हणून. मला आयुष्य काढायचं आहे ग त्यांच्याकडून. बघ, मला ना त्यांना नाही दुखवायचंय आता. बापरे ताई, कसली असशील ग तू. अजून तुझं लग्न झालं नाही आणि तू सासूची बाजू घ्यायला लागलीस. तुमची लव्ह स्टोरी ना, म्हणजे माझं डोकं आता भिरभिरायला लागलंय. तुमची काय अजून ट्विस्ट दाखवणार आहे काय माहित, पण बेस्ट चाललंय हा, एकदम बेस्ट आहे. गप, जाऊ, ऑफिसला लेट होतोय ना तुला. असेच कॉन्ट्रॅक्ट्स आपल्या हातून जात राहिले तर कंपनीचं रेप्युटेशन जायला वेळ नाही लागणार. आपल्याला आपल्या कंपनीला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे चांगल्या पद्धतीने, पण सतत हातून कॉन्ट्रॅक्ट्स जाणं नॉट अ गुड साईन. एनिवे, उद्या डिस्ट्रीब्युटर्स येणार आहेत. उद्याचं प्रेझेंटेशन उत्तमच व्हायला हवं. हा आपला हिरो प्रोडक्ट आहे, आपला की प्रोडक्ट आहे. आपण आपल्या प्रोडक्ट बद्दल त्यांना काय काय सांगणार आहोत याच्या या मला शिकवतायत प्रेम म्हणजे काय, प्रेम समजून घेणं म्हणजे काय, आणि या मुलींचे आई वडील मला शिकवतात संस्कार म्हणजे काय. आपली नक्की पायरी काय आहे हे ओळखून वागायचं असतं माणसाने. मिस परब, तुमचं लक्ष नाही आहे का मी काय बोलते तिकडे? आहे ना सर, काय ऐकते मी. काय की पॉइंट सांगणार आहोत आपण आपल्या डिस्ट्रीब्युटर्सना, सांगा. ते मी अजिबात लक्ष नाही आहे ना तुमचं?